पण त्यांच्या पक्षाच्या काही लोकांनी उगाच उपमुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं म्हणून त्यांनी ती तशी बाईट दिली असावी. आणि निश्चित ही निवडणूक झाल्यानंतर हे सर्व संचालक मंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना भेटेल, त्यांना सर्व माहिती अवगत करेल. खरं पाहिलं तर सुनेत्रा वहिनी ज्या आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पूर्ण परिस्थिती मला तरी वाटते की त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यांच्या पक्षाला सुद्धा बोलवलं गेलं होतं. सर्व पक्षीय बैठकीत त्यांच्या नेत्यांनी सुद्धा चांगले भाषण केले होते. आणि शेवटी हे सहकार क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा पॅनल बसवायचा प्रयत्न होत असतो, तेव्हा ते जे सभासद आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्यातनंच उमेदवार दिल्या जातात. आज जर आपण पाहिलं तर पॅनल जरी स्वर्गीय अजितदादांच्या नावे असलं, तर त्यांच्या पक्षाचा फक्त एकच उमेदवार आहे 9 उमेदवारांमध्ये आहे. बाकीचे उमेदवार हे दुसऱ्या पक्षांचे आहेत. मग जर अजितदादांच्या नावे पूर्ण पॅनल उभं होणार असतं, तर 9चे 9 उमेदवार उभे असले पाहिजे होते. पूर्ण पॅनल त्यांचं असायला पाहिजे होतं. पण कुठेतरी जे नाराज लोक आहेत, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा लोकांना गोळा करून हे पॅनल एकत्रित करण्यात आलं. त्याला अजितदादांचं नाव देण्यात आलं. या महाराष्ट्रात तरी कोणीही नाकारणार नाही की अजितदादांनी या बँकेला 300 कोटींची मदत केलेली आहे. अजितदादांच्या शेवटच्या धक्क्यामुळे ही बँक या संकटातून बाहेर पडली. याच्यापूर्वी स्वर्गीय भाऊसाहेब शिंगणे साहेब, प्रतापरावजी जाधव, या जिल्ह्यातले सर्व नेते, या जिल्ह्यातले सर्व सहकार नेते जेव्हा देवेंद्रजींजवळ गेले होते, तेव्हा पहिल्यांदा सॉफ्ट लोन 200 कोटीचं, 225 कोटीचं या बँकेला मिळालं होतं. त्यानंतरचा धक्का अजितदादांनी 300 कोटींच्या सॉफ्ट लोनच्या माध्यमातून दिला. आणि आतापर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या, याचा पैसा, या सर्व मदतीतून ही बँक सावरली. आणि अजितदादांनी केलेली मदत कोणीही नाकारणार नाही, भविष्यातही नाकारणार नाही, आजही नाही, भूतकाळातही. अजितदादांच्या या शेवटच्या धक्क्यामुळे हे शक्य झालं. पण त्यांच्या पक्षाच्या काही लोकांनी उगाच उपमुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं म्हणून त्यांनी ती तशी बाईट दिली असावी. आणि निश्चित ही निवडणूक झाल्यानंतर हे सर्व संचालक मंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना भेटेल, त्यांना सर्व माहिती अवगत करेल. आणि आम्ही त्यांना 2 जागा देऊ केल्या होत्या, पण त्यांना अतिरिक्त जागा पाहिजे होत्या, त्या शक्य नव्हत्या, म्हणून हा प्रयोग झालेला आहे. पण आम्ही सर्व माहिती त्यांना देऊ. आणि त्यानंतरही सुनेत्राताई या बँकेला मदतीची भूमिकाच ठेवतील. त्या पालक आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथरावजी शिंदे आहेत आणि सुनेत्रा वहिनी पवार, हे सर्व या बँकेचे पालक आहेत. आणि हे मदत करतील आणि ही बँक पुन्हा गतवैभवास कार्यरत होईल.